पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ। दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध पर्यटकांवर झाडल्या होत्या गोळ्या। राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची मागणी। सरकारनं संप बेकायदेशीर ठरवला। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपचा आज मुंबई मोर्चा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये निघणार मोर्चा। जेनझींना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये जाहीर सभा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी फडणवीस स्वतः मैदानात। बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर। मुंबईमध्ये बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याची माहिती। तर कडूंच्या विधान परिषद नियुक्तीला शिवसेनेमधूनच विरोध। IPL सारखी राजकारणामध्ये बोली लागते। राजकारणातल्या फोडाफोडीवर उद्धव ठाकरेंचं विधान। जिकडे बोली लागेल तिकडून खेळ सुरू, ठाकरेंचा टोला। साताऱ्यामधल्या राजकारणावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची नाराजी। साताऱ्यामध्ये जे घडलं ते खालच्या पातळीचं राजकारण। आमच्या वाट्याला याल तर सोडणार नाही, शिंदेंचा इशारा। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटेंसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार कायम। जात वैधता प्रमाणपत्राबाबतचे आरोप इमाम नगरसेविका सहर शेखनं फेटाळले। माध्यमांमुळे बदनामी झाल्याचा आरोप। माध्यमांवरील आरोपांमुळे सहर शेख आणि पत्रकारांमध्ये सुद्धा बाचाबाची। अशोक कराडच्या कोट्यावधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती। बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती। आजपासून राज्यभरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 24 एप्रिलपर्यंत पावसाचं येलो अलर्ट। ऑलिम्पिकवर खाशाबा जाधव यांच्या पद्मविभूषणाबाबत 4 मे पूर्वी निर्णय घ्या। कोल्हापूर सर्किट बेंचचे केंद्र सरकारला निर्देश। राज्य शासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची सूचना। पियुष बन्सल नंतर शार्क टँक इंडियामधील आणखी एक शार्क वादात। नमाजचे फायदे सांगितल्याच्या व्हिडिओवरून नमिता थापर यांच्या विरोधात ट्रोलिंग। नमिता थापर यांनी सुद्धा ट्रोलर्सना सुनावलं। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आज इस्लामाबादमध्ये पोहोचणार। युद्धविराम संपण्यास अवघे काही तास शिल्लक। भारतीय अर्थव्यवस्था 4थ्या स्थानावरून 6व्या क्रमांकावर घसरली। जपान आणि ब्रिटननं भारतीय अर्थव्यवस्थेला टाकलं मागे। रुपयाचं अवमूल्यन आणि जागतिक परिस्थितीचा भारताला फटका।